गुड मॉर्निंग सर. अरे बाळांनो, असं नाही, स्पष्ट आवाजात म्हणा. स्पष्ट. अरे बाळांनो, गुड मॉर्निंग स्पष्ट म्हणा. गुड मॉर्निंग सर. असं असं. चला. अरे बाळा, तू कुठे निघालास? चला म्हणून. अरे आपण हजरी घ्यायला चला, असं चला म्हणालो मी. ये बस जाग्यावर. चला हजरी द्या. सर आम्ही कुठून देऊ हजेरी? हजेरी तर तुम्हीच घेतली. जा बस जाग्यावर. मला शाळा शिकवतोस वय. चला मी नाव वाचतो, तुम्ही उपस्थित म्हणा. चिक्कू उपस्थित. दोडका उपस्थित. भोपळा कारलं टमाटर उपस्थित. अरे वा वा वा, माझं टमाटर रोजच येतंय. सर त्याचा भाव उतरल्यापासून ती रोजच येत आहे. बस जागेवर. हजरी संपली. आतिव सर. अरे आलास वय दोडक्यात तू? उशीर का झाला तू यायला? सर एका माणसाचं ना 100 रुपये हरवलं होतं. अरे मग तुला का उशीर झाला? सर मी आहे ना ते 100 रुपयावर पाय देऊन थांबलं होतं. जा बस जागेवर. तर मुलांनो, काल मी तुम्हाला गृहपाठ पूर्ण करून आणायला सांगितलं होता. कुणी कुणी केला त्याने हात वर करा. अरे तो पायासारखा हात कुणाचा दिसतोय मला? नाही सर तो पायच आहे. कोण आहे ते? उठून उभा राहा. पाय का वर केलास तू? सर अभ्यास पूर्ण झाला नव्हता म्हणून. अभ्यास का पूर्ण झाला नाही? सर लाईट गेली. सर अभ्यास लाईट गेली होती म्हणून. अरे मग मेणबत्ती लावून गृहपाठ पूर्ण करायचास ना. सर काडीपेटी देवघरात होती. अरे मग काडीपेटी देवघरातून आणायचीस. सर आंघोळ केली नव्हती. आंघोळ का नव्हती केली? सर बोर चालू नव्हता. मग बोर चालू करायचं ना. सर सांगितलं ना तुम्हाला. काय? बटन नको दाबू. लाईट गेली होती. बस जागेवर. माईकचं बटन दाबू नको कोणीच. बंद होतो. तर मुलांनो, अरे माझ्या मुलांनो, जरा हळू बोलत जावा की र. आधीच 2 हार्ट अटॅक येऊन गेले, तिसरा आणू नका की र. असं जरा. तर मुलांनो, काल मी तुम्हाला उजळणीला चाल लावून आणायला सांगितल्या होत्या. कुणी कुणी लावलीस? उठ बटाट्या. तू कोणती चाल लावलीस उजळणीला? सर माझे बाबा ना ऑर्केस्ट्रात काम करतात म्हणून मी हिंदी गाण्याची चाल लावली. म्हण पाहू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 न 13 न 14 15 16 न 17 18 19 20 21 टिरिरी टिरिरी टिरिरी. तू तर माझ्या जुन्या आठवणींना उजाळा दिलास रे. काय? जाऊन द्या, तुम्हाला नाही कळणार. उठ रताळ्या. तू कोणती चाल लावलीस? सर माझे बाबा ना मिलिटरीत आहेत म्हणून मी मिलिटरीत चाल लावली. म्हण पाहू. परेड सावधान. 1 2 3 दाएं मुड़ेंगे दाएं मुड़. 4 5 6. एक बस खाली. खाली बसेंगे खाली बस. उठ कारल्या. तू कोणती चाल लावलीस? सर माझे बाबा ना शाहीर आहेत म्हणून मी पोवाड्याची चाल लावली. म्हण पाहू. ओम नमो श्री जगदंबे. नमन तुझे आंबे. करुणी प्रारंभ. मारली डपावरी थ्राप. 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 8 9 10
11 12 13 14 15 16 17 18 19 20 जी 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 जी. छान, बस खाली. उठ टमाट्या, तू कोणती चाल लावलीस? सर माझ्या बाबांना भटजेत म्हणून मी मंगलाष्टकाची चाल लावली. म्हण पाहू. बेक बे बे दुनी चार रे, बे त्रिक सा, बे चौकाट, बे पंचे दा, बे सकुनी बारा रे. आमच्या गुरुजीचं लग्न लवकर व्हावा, शुभमंगल सावधान. अरे माझ्या मुलांनो, बरं झालं मला सावधान केलं, नाहीतर काय भलतंच घडलं असतं. आज कळालं मला सावधानचा अर्थ. नमस्ते सर. नमस्ते. नाही राम. राम राम. नमस्ते. काय काम काढलं? अहो का मारलं तुम्ही त्याला? अहो त्याच्या भल्यासाठीच तर मारलं मी त्याला. अहो इंग्रजीत सोडा, हिंदीत बी मराठीत बी माझं ABCD म्हणतंय. हुशार आहे माझं पोरग. मारलं तुम्ही त्याला. तुमचं पोरग आणि हुशार. उठ रे चिक्या, सांग मला भारतात इंग्रज का आले? सर त्यांना तिकडे करमत नव्हतं म्हणून ते इकडे आले. हा, बघा तुमच्या चिक्याची हुशारी. बर चिक्या, मला सांग भारताची राजधानी काय? ह्या बीड. बघा. बर चिक्या, मला सांग भारतात सगळ्यात जास्त पाऊस कुठं पडतो? सर जमिनीवर पडतो. बघा तुमच्या चिक्याची हुशारी. अहो पण ABCD येते की त्याला? अहो हे ABCD, त्याला ABCD येते, पण तो इतिहास वाचत नसल्यामुळे मी मारलं त्याला. त्या सेमी इंग्लिशमुळेच तर आईची मम्मी झाली, आणि इतिहासामुळे आजच्या पुढच्या पिढीचं काय खरं नाही, म्हणूनच मारलं मी त्याला. माफ करा गुरुजी, हे समजा काय कळत नाही आपणाला. तुम्हाला जे करायचं ते करा, पण शिकवा त्याला. येतो मी आता. या. तर मुलांनो, आपली शाळा पाहण्यासाठी एक साहेब येणार आहेत. ते येईपर्यंत आपण एक छानसा धडा शिकून घेऊया. बसा खाली. तुम्हाला नाही सांगितलं बसायला. मुलांनो, मी तुमच्या शाळेत तुमची प्रगती पाहण्यासाठी आलो आहे. मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल, त्याची तुम्ही उत्तर द्यायची बरं का. गुरुजी, हजेरीपत्र पाहू. ए बाळा, उठ रे तू. हाऊ आर यू? माझं काही चुकलं का गुरुजी? नाही नाही, त्याला एवढे अवघड शब्द ऐकायची सवय नाही ना, म्हणून जरा गोंधळला तो. बरं असू द्या. ए बाळा, उठ रे तू. मला 5चा पाढा म्हणून दाखव. 5 1 5, 5 2 5, 5 3 5, 5 4 5, 5 5 5, 5 6 5, 5 7 5, 5 8 5, 5 9 5, 5 10 5. काय गुरुजी? साहेब, त्याला पाडा शिकवला होता, पण काय पण म्हणा साहेब, त्याचा पाडा विसरला, पण पाड्याची धून मात्र लक्षात आहे बरं का त्याच्या. बरं असू द्या. ए बाळा, उठ रे तू. मला सांग, रावणाची लंका कोणी जाळली? मी नाही जाळली. आई शपथ सर, आपण नाही जाळली. बटाटा आहे ना, ह्याला जाळाय सवय, ह्यानेच जाळली असन. आपण नाही जाळली. टमाटर खोटं बोलतय. जाळली असन कुणीतरी, माझ्यावर नाव घालतय. गुरुजी, तुम्हीच सांगा कोणी जाळली? अहो साहेब, 2 दिवस झालं मी रजेवर होतो, सोयरीक पाहायला गेलो होतो. मला कसं माहित असणार रावणाची लंका कोणी जाळली ते. बरं असू द्या. ए बाळा, उठ रे तू. मला सांग, भारत देश स्वातंत्र्य कधी झाला? भारत स्वातंत्र्य
26 जानेवारी 2025 ला. अरे 26 जानेवारीला झाला का रे? तुम्ही गप्पा बसा, मी विचारतोय ना त्यांना. खाली बस. ए बाळा उठ रे तू. मला सांग, बॉडीगार्ड पिक्चरमध्ये हिरो कोण होता? सलमान खान. ढिंकी चिक्या ढिंकी चिक्या ढिंकी चिक्या ढिंकी चिक्या. अरे वा, शाब्बास. ए बाळा उठ रे तू. मला सांग, सिंगम पिक्चरमध्ये हिरो कोण होता? अजय देवगण. आता माझी सटकली, तुझा राग येतोय. आता माझी सटकली, तुझा राग येतोय. आता माझी सटकली, राग येतोय. मला रडू येतोय. हे काय चाललंय गुरुजी? काय नाही, थोडा विनोद झाला. बरं, मी ह्यांना अभ्यासातला प्रश्न विचारला तर एकालाही आलं नाही, पण पिक्चरमधल्या प्रश्नांची उत्तरे ह्यांनी अचूक दिली. ह्यांनी याला जबाबदार कोण? याला जबाबदार त्याच्या सभोवतालचे वातावरण आणि आई वडील सुद्धा बरं का. ते कसं काय गुरुजी? टीव्हीवर समजा एखादा पिक्चर लागला तर सर्वजण बसून तो पिक्चर पाहतात, पण शाळेबद्दल मात्र कोणी सुद्धा विचारत नाही. होय, बरोबर आहे तुमचं. प्रत्येक पालकाने आपल्या पालकाच्या प्रगतीविषयक चौकशी केली पाहिजे. प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यावर काटेकोरपणे लक्ष दिले पाहिजे. लहान वयातच मुलाजवळ मोबाईल देऊन आणि वाहने देऊ नये. तर चला गुरुजी, मी येतो. या. तर मुलांनो, शाळा शिकून मोठं व्हायचं बरं का. शाळा सुटली.